जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपला काल 29 पर्यंत श्लोक झाले होते, बरोबर. त्या जय 29व्या गुरु. श्लोकापर्यंत जय गुरु 29व्या श्लोकापर्यंत आपण हे बघितलं होतं की मुख्यत्वे करून काल की ज्ञानी माणूस जो असेल त्यांनी सुद्धा कर्म करणं का महत्वाचं आहे, इतर अज्ञ लोकांसारखंच. हां, मग त्यात स्वतः कृष्णाने स्वतःचं उदाहरण दिलं, जनकाचं उदाहरण दिलं, जनक अश्व म्हणजे या सगळ्यांचं की आणि ते नाही केलं तर का केलं, मग केलं तर काय होईल की लोक अनुकरण करतात मोठ्या माणसांचं, आणि नाही केलं तर त्याचंही लोक अनुकरण करतात आणि मला पूर्ण सगळा समाज नष्ट होईल. त्यामुळे मला ते म्हणजे जे नेते आहेत किंवा ज्यांना लोकांचं कल्याण करायचं आहे, लोकसंग्रह करायचा आहे, त्यांनी अज्ञ लोकांसारखंच परंतु आसक्तीरहित असं ते कर्म करणं कसं आवश्यक आहे हे कृष्णाने सांगितलं. काय विचारायचं आहे कोणाला? नाही ना. हां, ठीक आहे. तर आता आपण 30वा श्लोक बघूया. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. पण आता ठीक आहे, ते ज्ञानी माणसांचा वेगळा विषय. पण जो अज्ञानी आहे आणि अज्ञानी असल्यामुळे ज्याचा कर्मामध्येच अधिकार आहे, ज्ञानमार्गामध्ये म्हणजे संन्यास मार्गामध्ये अधिकार नाही, त्यांनी कर्म कसं करायला हवं, निदान कर्म करायचा प्रयत्न कसा करायला हवा, हां, तर ते आता भगवान सांगतायत. आणि म्हणजे खरं तर म्हणजे हा कर्मयोग कसा आचरण करावा, जरी आपण अज्ञानी असलो, ज्ञान नसलं तरी, आणि प्रयत्न कसा करावा हे इथं भगवान सांगतायत. त्यामुळे आपल्या दृष्टीने फार महत्वाचा श्लोक आहे. काय तर सर्वाणी कर्माणी म्हणजे सगळी कर्म, हां, बहुवचन, हां, अध्यात्मचेतसा म्हणजे काय, फार महत्वाचा शब्द आहे हा, अध्यात्मचेतसा. आता अध्यात्म म्हणजे काय त्याचं एक थोडी फोड सांगतो मी. अधि आत्म. तर सगळ्यांच्या अंतर्यामी किंवा अंतरात्म्यात काय असतं, तर चेतसा म्हणजे जे चैतन्य असतं त्याच्यामध्ये त्या अध्यात्म चेतसा म्हणजे अंतर्मुख म्हणजे आपल्या अंतर्यामी अंतरात्म्यामध्ये जे चैतन्य आहे, हां, तर म्हणजे असं तिथं चित्त ठेवून म्हणजे अंतर्यामी आत्म्यामध्ये जो अंतरात्मा आहे त्याच्यातमध्ये चित्त ठेवून, संन्यस्य म्हणजे चित्त आपलं कुठे ठेवायचं आहे, परमेश्वराचं अनुसंधान. कुठला परमेश्वर, बाहेरचा नाही, कोणाचा फोटो, कोणाची मूर्ती, कोणाचं चित्र वगैरे नाही. तर जो अंतर्यामी जो आपला आत्मा आहे त्याच्यामध्ये आपलं चित्त ठेवून, नंतर संन्यस्य. आता संन्यास्य तर संन्यास याचा शब्द, न्यास या शब्दाचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट विशिष्ट ठिकाणी ठेवणे त्याला म्हटलं जातं न्यास. आणि संन्यास म्हणजे काय, ती वस्तू नुसतीच ठेवायची नाही तर ती परमात्म्याला अर्पण करायची, म्हणून संन्यास्य. आपण म्हणतो ना संन्याशी, संन्यास. तर संन्यास म्हणजे काय की आपलं सगळं जे काय आहे ते परमेश्वराला अर्पण करणे, त्याला म्हटलं जातं संन्यास, बरोबर. तर अशी सगळी म्हणजे अध्यात्मचेतसा संन्यास, सगळी कर्म संन्यस्य आणि मला अर्पण करून, पुढे अजून सांगता येते निराशीही, निही आशीही म्हणजे आशा काढून, आशारहित. नंतर निर्ममहा म्हणजे काय, ममता रहित. नि हा शब्द अभाव दर्शवतो. निर्ममहा निराशा, निस्संग, हे सगळे नि हा शब्द उपसर्ग जो आहे संस्कृतमध्ये हा नेहमी पुढे पुढे येणाऱ्या गोष्टीचा अभाव दर्शवतो. त्यामुळे
निराशी ही निर्ममः भूत्वा, भूत्वा म्हणजे होऊन. तर विगत ज्वर हा, तर विगत ज्वर हा म्हणजे काय? पण हे सगळं करताना रडत बसायचं नाहीये किंवा शोकही करायचा नाहीये की मी आता काय करतोय, द्यावं लागतंय मला काय करू, असं नाही. तर शोकरहित. हं? किंवा ज्वर म्हणजे दुसरं, ज्वर म्हणजे ताप. आपण म्हणतो ना ज्वर आलाय, ताप आलाय, म्हणजे संताप. म्हणजे संताप म्हणजे क्रोध, क्रोध, ज्वर, शोक, शेवटी त्याचं रूपांतर शोकात होतं, नाही का? तर एखादी गोष्ट गेली की आपल्याला आधी क्रोध येतो. हं, मग त्या आणि ती तरी जर मिळाली नाही तर मग आपण शोक करतो. त्यामुळे विगत ज्वर हा. तर असा शोक आणि क्रोध सोडून हं, युद्धस्व म्हणजे तू युद्ध कर. आता इथं अर्जुन हा एक निमित्त मात्र आहे. पण युद्धस्व या शब्दाचा अर्थ आहे की कर्म कर. कसं कर्म कर? सर्वाणी कर्मानी म्हणजे सगळी कर्म अध्यात्मचेतसा अंतरात्म्यात म्हणजे लक्ष ठेवून सर्व परमेश्वराच्या ठिकाणी अंतर्यामात संन्यस्य म्हणजे ती सगळी कर्म मला अर्पण करून निराशी ही आशारहित, पूर्ण आशा, फळाची आशा नाही ठेवू. म्हणजे शेवटी कुठलंही कर्म आशा म्हणजे काय, फळाचीच आशा असते ना. त्यामुळे फलाशा त्यक्त्वा, फलाशाम त्यक्त्वा निर्ममः ममतारहित म्हणजे संगरहित निस्संगपणे हं भूत्वा स्वतः होऊन विगत ज्वर युद्धस्व आणि शोकरहित शांत मनाने कर्म कर, युद्ध कर. आता त्याचं कर्म अर्जुनाचं सध्या युद्ध करणं हे त्याचं कर्म आहे म्हणून ते युद्धस्व म्हटलंय. पण हाच उपदेश सगळ्यांना जो लागू होतो, सगळ्या कर्माचा ज्यांना अधिकार आहे त्यांना, तो म्हणजे युद्धस्व म्हणजे हे कर, काय कर्म, तुझं तुझं कर्म तू कर असं. एका वाक्यात त्यांनी पूर्ण कर्मयोग इथं सांगितलेलं आहे, एका श्लोकामध्ये सगळ्या, नाही का? सगळ्या गीतेचं सार या श्लोकात आहे कर्मयोगाचं. हम्म. संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर निर्ममः विगत ज्वरः भूत्वा युद्धस्व. संपलं. हम्म. 1 2 3 4 5 5 विशेषणं आहेत फक्त. कशी कर्म करायची त्याला 5 विशेषणं सांगितली आहेत, नाही का? तर एक तर 5 कर्म, त्या 5 विशेषणं सांगितली. हा, अध्यात्मचेतसा, निराशी, निर्ममः, संन्यस्य आणि विगत ज्वर, अशी सगळी कर्म करायची. समजलं? हो सर. हं. ठीक आहे. आता पुढचं श्लोक 31वा. ये ये मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. तर आणि हे लगेच असा जो कर्मयोग करतो त्याचं फळ काय? लगेच कृष्ण इथं सांगतायत की असा जो कर्मयोगाने जो सगळं कर्म करतो त्याचं फळ काय? की ये म्हणजे जे, श्रद्धावंत, दुसऱ्या ओळीतलं म्हणजे जे श्रद्धावान, विश्वास. इथे गीतेमध्ये श्रद्धावानला फार महत्व आहे, नाही का? संशयात्मा विनश्यती असं पुढं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? श्रद्धेच्या विरुद्ध संशय, संशयात्मा, नाही का? तर श्रद्धावंत असे जे पूर्ण ज्यांचा श्रद्धा आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, जे जे आपण कर्म करतो त्याच्यावर, परमेश्वर शक्तीवर असा. आणि अनसूयंत, असूयंत, असूया म्हणजे द्वेष, अनसूयंता म्हणजे असूया न करणारे असे विश्वास म्हणजे श्रद्धाळू मानवाहा, असे मनुष्य लोक. मे, मे म्हणजे काय? हे माझं, माझं मत हे, हा, इदम मतम, माझं हे मत किंवा मी हे सांगितलेलं उपदेश, नित्यम अनुतिष्ठन्ति, हे हा माझा उपदेश जे नित्य आचरण करतात, ते ते म्हणजे ते लोक, ते सगळे मानव, अपि म्हणजे सुद्धा, कर्मभिः मुच्यन्ते, ते सुद्धा
सगळ्या कर्मातून मुक्त होतात. समजलं? हो सर. हा, आता याच्यात 2-3 या श्लोकामध्ये खुबी आहेत, 2-3. हा, एक म्हणजे ते सुद्धा मुक्त होतात असं का म्हटलंय कृष्णाने? हम्म, काय कारण असेल सांगा? हे अपी का लावलंय त्यांनी? कारण जे निष्काम कर्म करतात ते ऑलरेडी म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांना ते कर्मातनं मुक्त झालेले असतात. पण जे पाप करतात, पाप करून सुद्धा नंतर मग त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी देवावर सगळं सोपवून दिलं की मग ते पण कर्मातनं मुक्त होतात, असं म्हणायचंय का त्यांना? नाही, एक्झॅक्टली नाही. 2 गोष्टी. म्हणजे आधी मला सांगितलंय की वाटतं स्थितप्रज्ञ मनुष्य पण मुक्त होतो. हम्म, हम्म, आधी सांगितलं होतं की स्थितप्रज्ञ मनुष्य पण मुक्त होत असतो. होतो. आणि बरोबर. आता सांगितलं की श्रीकृष्णाच्या मतावर जे कोणी श्रद्धा ठेवतात आणि त्याच्या मर्जीनुसार किंवा त्याच्यावर भक्ती ठेवून त्याच्या मताचा मत्सर न करता वागतात, तर ते सुद्धा मुक्त होतात, असं आता श्रीकृष्ण म्हणतायत. बरोबर आहे. नाही, तुम्ही एक छान सांगितलं, स्थितप्रज्ञ. जी आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सगळी जी स्थितप्रज्ञाची लक्षणं घेतली होती, की तो मुक्तच असतो, जीवन मुक्तच असतो आणि शेवटी सुद्धा तो ब्राह्मी स्थितीला जातो असं म्हटलेलं आहे. बरोबर. तर ती अल्टिमेट अवस्था आहे. पण हे सगळ्यांना शक्य आहे का? ज्ञाननिष्ठता, अद्वैत भाव वगैरे वगैरे नाही. बरोबर आहे. ती ज्ञाननिष्ठा सगळ्यांना शक्य नाही. मग जो सामान्य मनुष्य आहे तो काय करू शकतो? तर त्याच्याकरता हा कर्मयोग आहे. आणि ठीक आहे, तो ज्ञानी तर होईलच, त्याचा तो तर मुक्तच आहे, किंवा तो शेवटी पण मुक्त आहे आणि आत्ता पण मुक्त आहे, नित्यमुक्त आहे तो. पण जे अज्ञानी लोक आहेत, की ज्यांना एवढं ज्ञान नाही, स्थितप्रज्ञता पण नाही, असे लोक सुद्धा जे जे कर्म, सर्वाणी कर्माणी, सगळी कर्म या 5 गोष्टींनी, म्हणजे या 5 गोष्टींच्या विशेषण लक्षात ठेवून जे कर्म करतील यानुसार हा माझा उपदेश ऐकतील. हां, तर त्याचं म्हणजे म्हणजे हे 30व्या श्लोकात सगळं सांगितलेलं आहे. तर ते ते सुद्धा जसा ज्ञानी मुक्त होतो तसाच हा पण मुक्त होईल. पण इथं सुद्धा या शब्दामध्ये एक गोम आहे, की तो लगेच मुक्त होणार नाही. त्याची आधी चित्तशुद्धी होईल, कारण असं कर्म केल्याने त्याची चित्तशुद्धी होईल, म्हणजे मग तो ज्ञाननिष्ठतेला प्राप्त होईल. म्हणजे कर्मयोग, समाधियोग, ज्ञाननिष्ठता आणि जीवनमुक्ती या पायऱ्यातनं तो पुढे जाईल. समजलं? म्हणून ते सुद्धा, म्हणजे आपण एखादा म्हणतो ना, अरे हा तर पोचलेलाच आहे आणि तू पण पुढे जाशील. तू पण पुढे जाशील म्हणजे काय? ठीक आहे, तुला अजून 4 पायऱ्या आहे गाठायचं, काहीतरी करायचं आहे, पण तू पण या मार्गाने गेलास तर तू पण पुढे जाशील असं. तर इथं सुद्धा या शब्दात जी गोम आहे, की ज्याला असं म्हटलं जातं क्रममुक्ती. एक आहे सद्योमुक्ती, म्हणजे आत्ताच मुक्त आहे. ज्ञाननिष्ठ जो असतो तो आत्ताच मुक्त असतो. आणि असा जो कर्मयोगी आहे तो, त्याला क्रममुक्ती मिळते. क्रममुक्ती म्हणजे काय? तो मुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमणा करतोय. या पद्धतीने त्याची जर मार्गक्रमणा केली तर तो सुद्धा मुक्त होणार आहे असं. म्हणून तो अपी शब्द जो आहे ना, तो महत्वाचा आहे. म्हणजे काय, की कर्मयोगाने लगेच मुक्ती नाही मिळणार, कारण नाहीतर मग ते गीतेत जे म्हटलेलं आहे, ज्ञानादेव तू कैवल्यम, त्याचा विरोधाभास होईल. मुक्ती ही म्हणजे कैवल्य किंवा ज्ञानानेच प्राप्त होणार. पण यांनी त्याची चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीने त्या अद्वैत ज्ञानाचा प्रकाश त्याच्या चित्तात, हृदयात पडेल आणि नंतर तो पूर्ण ज्ञाननिष्ठ होऊन तो जीवनमुक्त होईल. असा फरक आला लक्षात? ज्ञाननिष्ठाची मुक्ती. तर त्या 4 पायऱ्या परत सांगा ना. ओके. तर एक म्हणजे म्हणजे हा जो कर्मयोग आहे हा, बरोबर, यानी चित्तशुद्धी, चित्तशुद्धीने समाधियोग, समाधियोगाने ज्ञाननिष्ठा, ज्ञाननिष्ठा जीवनमुक्ती असं. ज्ञाननिष्ठेनंतर मग तो जीवनमुक्ती. म्हणजे अच्छा. ज्ञाननिष्ठा म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था, आणि स्थितप्रज्ञ म्हणजे
तशीच तिची जीवनमुक्ती आणि अशीच ब्राह्मी स्थिती त्याची शेवटपर्यंत राहिली तर तो ब्राह्मी स्थिती म्हणजे त्या निर्वाण अवस्था असं. दोन गोष्टी असतात. मुक्ती म्हणजे काय? मुक्तीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जीवनमुक्ती. म्हणजे काय? जगत असतानाच जो माणूस मुक्त असतो त्याला म्हटलं जातं जीवनमुक्ती, म्हणजे तो मेलेला नाही अजून. विदेहमुक्ती म्हणजे काय? देहत्याग झाल्यावर जी मुक्ती मिळते त्याला म्हणतात विदेहमुक्ती. बरोबर? जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती हे दोन मुक्तीचे दोन प्रकार आहेत. तिसरा अजून एक प्रकार आहे मुक्तीचाच, की एखादा माणूस खूप पुण्यवान असतो, देवावरती त्याचं ज्याला आपण सालोक्य, सारुप्य वगैरे ज्या मुक्ती म्हणतात, त्या मुक्तींमध्ये तो जातो. मग देह त्याग झाल्यावरती तो त्या देवतेच्या लोकाला, म्हणजे ब्रह्मलोकच म्हणतात त्याला, तिथे तो जातो. आणि जेव्हा सगळं सृष्टीचा लय होतो, की जेव्हा ब्रह्मलोकाचा पण लय होतो, तेव्हा मग त्याला मुक्ती मिळते, असं आहे. पण अद्वैत ज्ञानी जो आहे त्याला मात्र डायरेक्ट तो ब्राह्मी स्थितीला जातो, असं. त्यामुळे अशा 3 प्रकारच्या मुक्तीचे टप्पे आहेत असं म्हणता येईल. जीवनमुक्ती, विदेहमुक्ती आणि जसं मी म्हटलं की सालोक्य, सारुप्य वगैरे जे आहे, सामिप्य, म्हणजे तो त्याच्या इष्टदेवतेच्या अगदी जवळ जातो, त्यात एकरूप होतो. आणि ती इष्टदेवतेचा जो लोक आहे, मग त्याला गोलोक म्हणा, वैकुंठ लोक म्हणा, कुठलाही म्हणा, कैलास लोक म्हणा, आणि त्याच्यानंतर तो त्या लोकाचाही जेव्हा लय होतो सृष्टी संपल्यावर, मग तो निर्वाण होतो, असं. समजलं? त्यामुळे आपल्या सनातन धर्मात जास्तीत जास्त महत्व भक्तीच्या पुढचंही अद्वैत ज्ञानाला जास्त महत्व दिले. भक्ती हा एक टप्पा आहे. जसं योग वासिष्ठामध्ये मुक्तीच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यापैकी असं म्हटलं जातं की 5व्या किंवा 6व्या अवस्थेपर्यंत भक्ती प्रधान असते, पण 6व्या आणि 7व्या अवस्थेला मात्र मग भक्ती असते ती, पण त्याची मग गरज राहत नाही, मग असं. कारण तो भक्तीच्याही पलीकडे जातो, असं. एनिवेज, तो वेगळा विषय. पण म्हणजे हे समजलं, हा श्लोक समजला 31वा? हो सर. हा, ठीक आहे. आता 32. ये त्वतदभ्य एक मिनिट. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञाद विमूढांस्तान् विद्धि नष्टाद चेतसः. आता याचं उलट, हे असं जो कोणी श्रद्धाळू, म्हणजे माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून आणि कोणाचाही मत्सर न करता असं करतो, त्याचं असा तो क्रममुक्तीने त्याला ज्ञान, चित्तशुद्धी, ज्ञान, समाधी, ज्ञान, आणि तो मुक्त होणार. बरोबर? पण याच्या उलट काय होईल? ये त्वे ये तू, म्हणजे परंतु जे, तू म्हणजे परंतु जे अभ्यसूयंत, असूयंत, म्हणजे आधी म्हटलेलं आहे अनसूयंत आणि इथे म्हटलेलं आहे असूयंत. अनसूयंत म्हणजे असूया न करणारे, असूयंत म्हणजे मोठ्या, म्हणजे अगदी जोरदार असूया करणारे, असं अभ्यसूयंत. असं नुसतेच असूयंत नाही, अभ्यसूयंत म्हणजे अगदी असूया करणं, मत्सर करणं त्यांचा स्थायी भाव आहे, असे अभ्यसूयंत. हा, एतत् मे मतम, म्हणजे हे माझं मत, न अनुतिष्ठन्ति, वरती म्हटलं तर ज्या अनुतिष्ठत करतात ते, इथे म्हटलं आहेत न अनुतिष्ठन्ति, म्हणजे माझ्या मताचा ते अवहेर करतात. सगळं मी सांगितलेलं आहे पण तरी ऐकत नाहीत, कानाडोळा करतात, स्वतःच चालवतात. तान सर्व ज्ञान विमूढान अचेतसः नष्टान विद्धी. आता हे सगळे लोक कसे आहेत? सर्व ज्ञान विमूढान, म्हणजे सगळ्या ज्ञानाविषयी ते पूर्णपणे विमूढ झालेले आहेत. विमूढ म्हणजे विशेष मूढ, म्हणजे पूर्णपणे मूढ झालेले आहेत. त्यांचं चैतन्य पण मंद झालेली आहे, चैतन्य ज्योत पण अगदी मंद झालेली आहे.
आणि नष्टान विद्धी, जवळपास नष्टच झालेले आहेत. कारण त्यांना सगळं सांगून सुद्धा ते आत्मोन्नती किंवा स्वतःचा उद्धार करायला मागत नाहीयेत. हं. जसं आपण एखाद्याला म्हणतो की तुला एवढ्या चांगल्या शाळेत टाकलं, चांगली पुस्तकं दिली, चांगले शिक्षक आहेत, सगळं अनुकूल वातावरण आहे, पण तू काहीच करत नाहीयेस. व्यर्थ आहे सगळं. तसं कृष्ण इथं म्हणतायत की हे सगळं सांगून सुद्धा जे मूर्ख लोक, जे लोक असूया करतात आणि माझं मत याचं पालन करत नाहीत, ते सर्व ज्ञान विमूढान, सगळ्या ज्ञानातला ते विमूढ आहेत. म्हणजे कुठलाच ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या चित्तात पडत नाही. अचेतसः, काही चैतन्य, विवेक वगैरे सगळं त्यांचा गेलेला आहे. आणि नष्टान विद्धी, विद्धी म्हणजे समज, हां, जाण. म्हणजे हे सगळे नष्ट झालेले आहेत असं समजतो, त्यांना पुढे काही गती नाही असं समजलं, नाही का? हम्म. जास्तीत जास्त लोक असेच असतील ना कलियुगामध्ये. हो ना. काय करणार. ठीक आहे, पण मग म्हणजे आता ओके. कृष्ण म्हणजे आणि मग म्हणजे आता प्रश्न असा पडतो की मग तरी लोक असं का वागतात, नाही का? तुम्ही जसं म्हटलं की तरी खूप लोक किंवा जास्तीत जास्त लोक म्हणा, खूप लोक म्हणा असं वागतात. सगळं त्यांना माहिती आहे, शिकवलेलं आहे, पण तरी आचरण करत नाही. त्यांच्या कानावर पडलेलं नाही, कधी ते शाळेत गेले नाही, कधी सत्संग सहवास घडला नाही, रानावनातच राहिलेले आहेत वनवास्यांसारखे, असंही नाही. सगळं त्यांना संस्कारही मिळालेले आहेत, पण तरी ऐकत नाहीत. तर मग का बरं असं का होतं? तर याचं उत्तर पुढच्या श्लोकात. 33व्या. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. तर ते आपण म्हणतो ना, गेल्या काल म्हटलं होतं ना, स्वभावाला औषध नसतं तसं. सदृशम म्हणजे सॉरी, क्रम जरा वेगळा आहे. ज्ञानवान अपि म्हणजे ज्ञानी मनुष्य सुद्धा, शहाणा मनुष्य सुद्धा स्वस्याः आपल्या प्रकृतेः सदृशम चेष्टते. म्हणजे अगदी शहाणा माणूस सुद्धा त्याची वागणूक कशी असते, आपापल्या प्रकृतीनुसार असते. प्रकृती म्हणजे आपण काय बघितलं की सत्व रज तम हे जे गुण आहेत याचं जे कॉम्पोजिशन आहे ते प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं. आणि ते देश आणि कालानुसार म्हणजे सकाळी वेगळा वागेल, संध्याकाळी वेगळा वागेल, असंही होऊ शकतं. पण एक साधारण एक प्रत्येकाची प्रकृती साधारणतः असते तशी, नाही का? काही विपरीत झालं तर त्याची रिॲक्शन उलटी पण होऊ शकते, पण जनरली त्याचा स्वभाव असतो. तर प्रत्येक जण, अगदी शहाणा माणूस सुद्धा आपापल्या प्रकृतीनुसार म्हणजे त्याचे सत्वरजतम गुण जे आहेत त्यानुसार तो व्यवहार करतो. तसंच भूतानी, तसंच सगळे प्राणी प्रकृतीम यांती, आपापल्या स्वभावावर किंवा प्रकृतीवर जातात, नाही का? निग्रह किम करिष्यती, त्याला किती निग्रह केला. निग्रह म्हणजे अगदी त्याला शिस्त लावायचा प्रयत्न केला, दंड दिला, लालूच दिली, अगदी त्याला बांधून ठेवलं, तरी त्याला जे करायचं होतं तो करतोच ना शेवटी. असं पण व्यवहारातही बऱ्याचदा बघतो, नाही का? एखादा व्यसनी माणूस आहे, त्याला कळतं की दारू चुकीची आहे, वाईट आहे, पण ते व्यसन असतं ते काही दूर होत नाही, नाही का? कारण त्याची ती मग प्रकृती बनलेली असते तशी, नाही का? तसंच म्हणजे प्रत्येक बाबतीतच, नाही का, की ज्याची जशी ती प्रकृती असेल त्या त्या प्रकृतीनुसार ती ती व्यक्ती तसा तसा व्यवहार करते, नाही का? म्हणजे आता जसं आपण म्हणतो एखादा ज्ञानी मनुष्य असतो खूप अगदी, म्हणजे उदाहरणार्थ विश्वामित्र समजा किंवा जमदग्नी, नाही का? एवढे ज्ञानी, महाज्ञानी, पण त्यांच्या प्रकृतीमध्ये जो क्रोध जो होता, नाही का, तो शेवटी त्या प्रकृतीचा प्रभाव
कधी ना कधी यायचाच दुर्वास ऋषी, नाही का? म्हणजे उदाहरणार्थ मी अशी मोठ्या लोकांची नावं घेतो की जे महाज्ञानी होते. म्हणजे तर हे जे कृष्णाने सांगितलेलं आहे की ज्ञानवान अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशम चेष्टते. अगदी ज्ञानी माणूस सुद्धा त्याला सगळं माहिती आहे, कळतंय पण वळत नाही, असं आपण म्हणतो ना, तसं. कारण कळतंय पण वळत का नाही? कारण तो स्वभाव. त्याला कारण काय? तर स्वभाव. असं समजलं? हो सर सर. हे हो सगळं हो भगवंतानी दिलंय तर मग असं का? काय ते? हे सगळं भगवंतानीच दिलंय ना, तर मग असं हं? का होतं? छान प्रश्न आहे. तर त्यांनी याचं कारण असं की म्हणजे थोडासा वेगळा विषय पण सांगतो मी, की भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे, चांगलं काय वाईट काय हे ठरवण्याची, बरोबर? पण त्याचबरोबर ही जी प्रकृती दिलेली आहे ना, सत्व रज तम गुण, याचं जे कॉम्पोजिशन आहे ते कशावर ठरतं? तर प्रारब्धावर. आपली जी जुनी कर्म असतात, जुन्या वासना असतात, त्या वासना, कुठली वासना निर्माण झाली की त्याचा परिपाक पुढच्या जन्मात होतो, ज्यालाच आपण प्रारब्ध कर्माचं फळ म्हणतो, नाही का? नाही का? हो त्यामुळे बरोबर. त्याला प्रत्येकाला बुद्धी दिलेली असते. जसं हेच म्हणजे इनफॅक्ट तुम्ही जे म्हणतात त्याचंच उत्तर इथं दिलेलं आहे, की अगदी ज्ञानी माणूस सुद्धा तसं करतो. का? कारण त्याची प्रकृती तशी का झाली? कारण गेल्या जन्मी, पूर्वीच्या काही जन्मांमध्ये त्याची वासना तशी होती म्हणून झाली, असं. म्हणजे मागच्या जन्मीच्या कर्माचं फळ. कर्माचं फळ मुख्य कर्मापेक्षा त्या कर्मावरच्या ज्या वासना आहेत त्यांचं फळ. हं? म्हणजे कुठल्या वासनेने ते कर्ममधल्या कर्म इच्छा. कुठल्या वासनेने ते कर्म केलेलं आहे त्याचं फळ मुख्य म्हणजे. आणि परमात्म्याने प्रत्येक जीवात्म्याला तेवढं स्वातंत्र्य पण दिलंय, दिलेलं नाही आहे, का? बरोबर. अगदी तेच म्हणतो त्याला. म्हणजे माणसाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत परमात्म्याने. प्रत्येकाला सगळ्यात आधी म्हणजे बुद्धी दिलेली आहे. की बघा, अगदी अगदी खून करणारा असेल, चोरी करणारा असेल, दुष्ट माणूस, त्याला सुद्धा त्याला माहिती असतं मी काहीतरी चुकीचं करतोय. असं सहसा होत नाही की त्याला असं ठाम विश्वास आहे की नाही, मी करतोय ते योग्य करतोय. ज्याला म्हणतात की जी शाश्वत मूल्य आहे, सनातन धर्म म्हणजे काय? शाश्वत मूल्याधिष्ठित आचरण म्हणजे सनातन धर्म, नाही का? की जी मूल्य देश आणि काल यांनी बदलत नाहीत, बरोबर? अशी जी जीवन मूल्य आहेत त्यावर अधिष्ठित जी समाज व्यवस्था आहे त्याला सनातन धर्म आपण म्हणतो, नाही का? की जिथं की जी मूल्य कुठेही तुम्ही गेलात जगाच्या पाठीवर, कोणाही, तरी त्या मूल्यांचा आदरच समाज करतो. हाच म्हणजे सनातन धर्म. त्यामुळे ते डोकं प्रत्येकाला दिलेलं असतं, पण तरी तो वेगळा का वागतो? कारण प्रकृती, वासना, असं. बुद्धी कर्मानुसारिणी पण म्हणता येईल. बुद्धी कर्मानुसारिणी नाही. काय माहितीये का, असं म्हटलं जातं की 3 गोष्टी आहेत: बुद्धी, मन आणि अहंकार. हे मिळून जे बनतं त्याला म्हणतात चित्त चतुष्टय. चित्त म्हटलं जातं याला. हा, देह चतुष्टय, चित्त चतुष्टय, असं. तर देहाचे 4 देह प्रकार आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. आणि चित्त चतुष्टय म्हणजे बुद्धी, मन, अहंकार आणि चैतन्य किंवा चित्त, हे सगळं मिळून म्हणजे चित्त किंवा अंतःकरण, त्याला म्हणतात चित्त चतुष्टय. तर बुद्धी ही त्यातल्या त्यात चैतन्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे ती तुम्हाला चांगलंच योग्य तेच सांगते. सगळा प्रॉब्लेम होतो मन आणि अहंकार, नाही का? बरोबर. हा, असं. ठीक आहे, पुढचं बघूया. 34वा श्लोक. हम्म. नमस्कार. हा, नमस्कार. कोण बोलतंय?
हा स्वाती हा ओके नाही नाही, मी बोलते बा. हा नाही नाही, मला बोला विचारायचं होतं की हे सगळं ज्ञानी ज्ञानी माणूस जसं ऋषींचं उदाहरण दिलंय, खूप वेळेला माझ्या मनात येतं की ऋषी हो इतके शाप देतात वगैरे. हो हा, तर क्रोध ही त्यांची प्रवृत्ती आहे, मूळ प्रवृत्ती. हा, हो बरं. पण आता दुसरी गोष्ट म्हणजे आता हे सगळं श्रीसुक्त वगैरे वाचतो, तर त्याच्यात एक श्लोक असतोच न, क्रोधो न च मात्सर्यम, की तुम्ही जर हे वाचलं तर तुम्ही क्रोध, मत्सर, लोभ, मोह यापासून दूर राहाल. पण म्हणजे हो असं काही होत नाही, नाही का, की तुमची मूळ प्रवृत्ती जर क्रोध असेल तर ती नाही होणार ना, नाही का. विष्णू सहस्त्रनामात सुद्धा आहे असं. बरोबर. म्हणजे म्हणजे मग म्हणूनच असं आपण काय. आपण म्हणतो ना की हा, सुंब सुंब जळला तरी पीळ जळत नाही, नाही का? ते हा म्हणजे अगदी अक्षरशः का- आपण बघतो ना की अगदी जी नारळाची दोरी असते ती अगदी जाळली तरी त्याचे असे म्हणजे हो, तो कार्बन तसा तसा पिळ्यामध्ये ते असतो, ते- नाही का तसं. हा तर ते हो हो बऱ्याच प्रमाणात ते अवघड असतं. म्हणूनच म्हणजे हा भगवान असंही म्हणतायत म्हणजे लगेच की एवढं सोपं नाहीये असं, नाही का? ते स्वतःच हा सांगतायत ना, कारण हो प्रकृती किंवा हा जो काम आहे हा मोठा शत्रू आहे. तर पण मग तो कसा पुढे हा पुढे त्या अध्यायात येईल, याच्यातच येईल रादर, की ते त्याची हा त्या प्रकृतीचा जो ही आहे त्याला आवर कसा घालायचा तसं. हं. आज कोणीतरी हा एक ग्रुपवर प्रश्न विचारला होता की स्वभावजः हा म्हणजे काय. स्वतः. हा, हो हो स्वभावजः म्हणजे नियत जो कर्म का. हा हा कोणीतरी सुजाता कुलकर्णीने विचारलं होतं ना. तर त्यांचा हा स्वभावजः म्हणजे नियत कर्म थोडा फरक येतो. स्वभावजः म्हणजे ज्या हा मनुष्याचा जो स्वभाव आहे तो हो त्यात त्याचं स्वाभाविक कर्म. आणि नियत कर्म हा म्हणजे जे त्याचा धर्म जो आहे ते हा त्याचं नियत कर्म. बरोबर. नियत कर्म. हे कधी कधी याच्यात कॉन्ट्राडिक्शन येऊ शकते. म्हणजे हा मला नेमलेलं किंवा माझा जो धर्म आहे, काय पती धर्म असेल, पिता धर्म असेल वगैरे वगैरे, त्यानुसार मी अमुक एक गोष्ट हा करायला पाहिजे. पण माझा स्वभाव काहीतरी वेगळंच करून घेतो माझ्याकडून असं. वेगळंच कर. ते स्वभाव हा असं. असं. हा ठीक आहे. तर ह्यांनी तर डिस्टर्ब म्हणजे केलंच आहे, तर स्वभावच मला पण एक थोडीशी शंका होती की आपल्या ह्या तिसऱ्या अध्यायातलाच तो तिसरा श्लोक आहे, त्याच्यामध्ये त्रैवर्णिकांना 2 प्रकारची निष्ठा सांगितली असं म्हटलंय. ते हो त्रैवर्णिक कोण? मी नव्हता का त्या दिवशी, बहुतेक डिस्कशन झाले तेव्हा. नाही, बहुतेक नव्हते मी. ओके. तर असं त्रैवर्णिक म्हणजे काय, की इथं पूर्ण समाजातील ज्या लोकांना आपापली कृती करण्याचं स्वातंत्र्य आहे ते लोक. आता यांच्या 3 कॅटेगरीज आहेत. हं. एक आहे ज्ञानोपासक म्हणजे ब्राह्मण वर्ग. दुसरं आहे बलोपासक म्हणजे क्षत्रिय किंवा क्षात्र वर्ण. आणि तिसरं आहे की जो काय त्याला म्हणतात कर्मोपासक. हं. म्हणजे वैश्य, की जो शेती, पशुपालन, व्यापार, व्यवसाय ह्या करणाऱ्या गोष्टी. तर हे जे तीन कॅटेगरीज आहेत, कुठल्याही समाजात असतात हे. युरोपमध्ये म्हणा, अमेरिकेत म्हणा, आपल्याकडे, आणि कुठल्याही तुम्ही भले वर्णव्यवस्था आहे नाही किती डिस्कशन करा, हे 3 ग्रुप्स असतातच. हां. आणि मग एक चौथा ग्रुप असतो, तर म्हणून याला त्रैवर्णिक म्हटलं जातं, कारण यांना स्वतःची कर्म करायचा ची स्वेच्छा असते, बऱ्याच प्रमाणात डिग्री ऑफ फ्रीडम असते. आणि चौथा जो वर्ण आहे की तो यांना एक सपोर्टिंग रोल्समध्ये असतात. म्हणजे त्यांना म्हणजे मग ऑफिसातले समजा शिपाई असतील, वॉचमन असतील, किंवा शेतीतले जे मजूर असतील. उदाहरणार्थ शेतकऱ्याला शेती काय करावी, कुठलं पीक घ्यावं, काय कसं करावं, कधी पाणी द्यावं, हे करावं ते करावं, कोणाला दान द्यावं, हे सगळं ठरवायचा त्याला अधिकार आहे. मजुराला तो अधिकार असतो का? नाही. बरोबर. म्हणून शेतकरी हा वैश्य वर्गात, पण मजूर जो आहे तो शूद्र वर्गात, कारण त्याला स्वतःला ते डिग्री ऑफ फ्रीडम नाहीच आहे ना त्याला, नाही का असं. तर सेवक वगैरे. तर हा, कारण सेवकाला राजाने तर चुकीची जरी आज्ञा दिली तरी ती त्याला पाळणंच आहे. पण त्याला त्यामुळे त्या कर्माचा दोष त्याला लागतच नाही सेवकाला, कारण तो ही जस्ट फॉलोइंग हिज मास्टर्स ऑर्डर्स, नाही का असं. त्यामुळे त्यांनी कृष्ण सांगतात की त्रैवर्णिकांना, किंवा शंकराचार्यांनी सांगितलं की त्रैवर्णिकांना मी
हे सांगितलेलं आहे. ही 2 मार्ग सांगितलेले, एक तर ज्ञानमार्गाने तुम्ही उन्नती करा किंवा कर्ममार्गाने उन्नती करा असं. हा, तर स्वभावज कर्म आणखीन स्वधर्म कर्म एकच आहे का मग? नाही 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 नाही. हा, तेच मी सांगितलं ना की स्वधर्म हा कर्म म्हणजे नियत नियत कर्म म्हणजे स्वधर्म कर्म हे नियत कर्म होईल, बरोबर. आणि स्वभावज कर्म म्हणजे प्रत्येकाच्या स्वभाव म्हणजे प्रकृतीनुसार जे प्रकृती त्याला रजतम जी त्याला प्रेरणा, जे काम करायची त्याला इच्छा होते ते स्वभावजा. तर बऱ्याच वेळा ते कसं नैसर्गिक स्वभावानुसार. हा, हम्म. थोडा फरक पडतो इथे असं. म्हणजे नैसर्गिक आपले जसे गुण असतात रज सत्व तमो त्याप्रमाणेची कर्म होतात ती स्वभावज कर्म असं का? होतात किंवा जी प्रवृत्ती होते तो करेलच असं नाही, पण त्याची जी, ज्याला म्हणतो की त्याची मूळ कल. प्रवृत्ती उबळ खाते, अरे मला हे करायला पाहिजे. बरेचदा बहुतेक तो करणारही नाही, आपापला जो धर्म आहे त्यानुसारच कर्म करेल, बरोबर. पण कधीतरी त्याची ती बरोबर. मूळ प्रवृत्ती उबळ खाते म्हणतो ना आपण, तसं उफाळून येते तसं. हा उफाळून येते तसं. ठीक त्यामुळे तो थोडा फरक आहे. आहे. धन्यवाद. हा धन्यवाद धन्यवाद. हा, ठीक आहे. आता 34वा आपण व्हायचा आहे ना आपलं, सॉरी. हा, तर मग आता पुढचा प्रश्न म्हणजे इथे शंकराचार्य प्रत्येक ठिकाणी ना त्या श्लोकाच्या आधी त्यांना पुढच्या श्लोकात काय म्हणायचं आहे हे छान सांगतात. संस्कृतमध्ये आहे हे, इथं मराठीत आहे, पण मूळ संस्कृतमध्ये वाचायला अजून मजा येते. तर मग आता हा श्लोक झाला की हे सगळं प्रकृतीने होतं. मग जे उषा त्यांनी म्हटलं होतं की मग सगळेच प्राणी मग प्रकृतीप्रमाणे व्यवहार करतात, स्वभावजा. प्रकृती तर सगळ्यांनाच आहे. मग मग प्रयत्नाचा काय स्कोप आहे का काही की नाही? मग हे सगळं शास्त्र, हे कर, हे करू नको, हा, मग त्याला त्याला काय अर्थच नाही असं, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटलं तेच वेगळ्या पद्धतीने शंकराचार्यांनी इथं सांगितलं. तर मग त्याचं काय, तर इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. तर तर इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ म्हणजे इंद्रियासाठी जे काय तुम्ही कराल म्हणजे विषय, त्याच्यात राग आणि द्वेष हे होणारच आहे. व्यवस्थित त्याच्यात बस मस्त ठाण मांडून बसलेले आहेत. इंद्रियांचे लाड करायला लागलात की इंद्रियांचे विषय हे त्यांनी राग आणि द्वेष उत्पन्न होणारच. म्हणून तयो म्हणजे द्वितीया, राग आणि द्वेष त्यांच्या, षष्ठी द्वितीया द्विवचन षष्ठी, तयो वशम न आगच्छेत. त्यामुळे त्यांच्या अधीन कधी जायचं नाही, आपण यायचं नाही. ही ते अस्य परिपंथिनू, कारण राग आणि द्वेष हे परिपंथिनू म्हणजे उलट्या मार्गाला नेणार आहेत. मूळ शब्द त्याचा परिपंथी म्हणजे पंथ म्हणजे योग्य मार्ग, परिपंथी म्हणजे उलटा मार्ग, अधोगतीला नेणारा मार्ग. कारण ते दोन, राग आणि द्वेष, हे अधोगतीला नेणारे आहेत असं समजलं. त्यामुळे हे जर माहिती आहे, मग मी काय करू, मग मला काही स्कोपच नाही काही करायला. जसं उषा त्यांनी म्हटलं, मग सगळं परमेश्वरांनी ठरवलेलंच आहे प्रकृतीने. नाही, पण मग आपल्याला हे माहिती आहे ना, त्यामुळे राग आणि द्वेष यांना काबूत आणायचं आहे आपण असं. तर त्यामुळे त्यांच्या जरी म्हणजे इंद्रिय जरी हे झाली, प्रवृत्त व्हायला लागली, तरी राग आणि द्वेष यांच्या अधीन व्हायचं नाहीये आपण असं समजलं. भलेही आपण इंद्रियाला काहीतरी वाटलं करावंसं, ठीक आहे, पण ते कर्म करत असताना राग आणि द्वेषाच्या अधीन व्हायचं नाही, हे तर आपण नक्कीच करू शकतो. प्रकृती माझ्या इंद्रियांना काहीतरी प्रेरणा देईल कशाची तरी, पण त्यापासून जो परिणाम आहे त्याचा, ते होण्याचा किंवा होऊ न शकल्याचा, राग आणि द्वेष, तो तर मी म्हणजे माझी आसक्ती तर मी कमी करू शकतो की नाही. तर इथं राग आणि द्वेष यांना आवर घाला, अशी युक्ती भगवान श्रीकृष्ण सांगतायत. की जरी प्रकृती काही वाटेल तसं आपल्याला प्रेरणा देत असली, तरी तिचा जो परिणाम आहे त्या कृत्याचा, तो राग आणि द्वेष आहे, आणि त्याच्यावर नियंत्रण आणणं हे आपल्या हातात आहे, आणि ते आपण केलं पाहिजे असं समजलं.
कारण एकदा का राग मनुष्याला क्रोध आला की मग तो शास्त्र बिस्त्रही मानत नाही, बरोबर? किंवा आसक्ती, जसं